नमस्कार. मी सौ स्मिता सुनील पोळे. वय वर्ष 60. वास्तव्य बोरिवली, मुंबई. मी अनुराधाताई राजाध्यक्ष आयोजित मनाच्या श्लोकावर आधारित जागतिक ऑनलाईन स्पर्धेत भाग घेतला आहे. माणसाच्या आयुष्यात संकट हे कधी दबक्या पावलाने येईल हे काही कोणाला सांगता येत नाही. असंच काहीसे माझ्या बाबतीतही घडले. ते क्षण असे असतात जेव्हा ना शब्द साथ देत ना माणसं. सारे काही संपल्यासारखे वाटत असते. मन थकलेलं असतं, डोळे रडून शांत झालेले असतात आणि हृदय एका आधाराच्या शोधात असते. आणि त्याच वेळी कोणताही गाजावाजा न करता आपल्याही नकळत शांतपणे जी शक्ती आपल्या पाठीशी उभी राहते ती म्हणजेच ईश्वरीय कृपा होय. ईश्वर संकट लगेच दूर करतील असे नाही, पण ती सहन करण्याची ताकद मात्र नक्की देतात. ते माणसाला पडू देतात पण तुटू मात्र देत नाही. मग कधी एखाद्याच्या शब्दातून, कधी एखाद्याच्या आधारातून, तर कधी अचानक मिळालेल्या धीरातून ते ईश्वरीय उपस्थितीची जाणीव करून देतात. म्हणून आयुष्यात कितीही अंधार असला तरी एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे ईश्वरीय कृपा दिसत नसली तरी योग्य वेळी ती नक्की अनुभवायला मिळते. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सदा सर्वदा देव सन्निधाहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कधा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.